पोलादपूर तालुक्यात आणखीन 3 धरणं प्रस्तावित. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राने शेती करण्यास प्राधान्य द्यावे. आमदार भरतशेठ गोगावले यांचे आवाहन. श्री सिद्धिविनायक सेवा संस्था बोरावळेतर्फे शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे. गेल्या 5 वर्षापूर्वी 7 ते 8 धरणांची कामे पोलादपूर तालुक्यात सुरू झाली होती. त्यामध्ये यंदा आणखी 3 धरणांचे प्रस्ताव करण्यात आले असून शेतकऱ्यांनी जमिनी विकण्यापेक्षा जमिनीत पाय रोवून शेती करण्यास प्राधान्य द्यावे. यासाठी त्यांना हवे ते सहकार्य करण्यास राज्य सरकार तसेच आम्ही मंडळी तयार असून आधुनिक तंत्राने शेती करण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बाळगावी, असे आवाहन शिवसेना प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले. आमदार गोगावले यांच्या आगामी 1 जून रोजीच्या वाढदिवसाचा औचित्य साधून गुरुवार दिनांक 23 मे रोजी श्री सिद्धिविनायक सेवा संस्था बोरावळेतर्फे शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले असता आमदार गोगावले बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील मोरे, विभाग प्रमुख सतीश शिंदे, कृष्णा नरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, श्री सिद्धिविनायकचे संचालक दत्ता मोरे, भाजप तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, जितेंद्र जाधव, शहर प्रमुख सुरेश पवार, उद्योजक संतोष मोरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी आमदार गोगावले यांच्या 1 जून रोजीच्या वाढदिवसानिमित्त 10 दिवस आधीच त्यांच्या हस्ते केक कापून त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले. यावेळी आमदार गोगावले यांनी भाताला हमीभाव यंदा चांगला मिळाला, त्याच धर्तीवर बोनसही थेट खात्यामध्ये जमा झाल्याने श्री सिद्धिविनायक सेवा संस्थेमार्फत शेतकऱ्यांना चांगली रक्कम सरकारकडून मिळवून देण्यात यश आलंय. आता देखील हे बियाणे देताना जर पीक उगवलं नाही तर शेतकऱ्यांना भरपाई देखील देण्याची हमी या भात बियाण्यांसोबत देण्यात तयार असल्याने शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक घेण्याची मानसिकता वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे यांनी शेतकऱ्यांनी विविध प्रकारे कृषी उत्पन्न वाढवण्याची गरज असून या संदर्भात शासनाच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजनांची माहिती देण्यासंदर्भात कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांचा मेळावा लवकरच आयोजित करण्याची गरज असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी शेतीसोबत कृषीपूरक व्यवसाय, आंबा, काजू, गाई पालनासारखे प्रकल्प हाती घेण्याचे आवाहनही प्रास्ताविकामध्ये केले. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत यांनी 2021 मध्ये पोलादपूर तालुक्यातील शेतजमिनींवर भूरस्खलनाचा राडारोडा वाहून आल्याने जमिनीची उपचा क्षमता नष्ट झाली आहे. शेतकऱ्यांनी डिझेलचा खर्च करण्याची तयारी दर्शवल्यास तालुक्यातील 30 जेसीबी मालकांपैकी किमान 15 जेसीबी मालक शेतजमिनीवरील राडारोडा बाजूला करून देतील अशी ग्वाही आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक धरणांची मागणी केली असली तरी रानबाजिरे धरणाच्या परिसरात तसेच धरणातून सावित्री नदीपात्रात MIDC पर्यंत पाणी वाहत असताना किती शेतकऱ्यांनी त्या पाण्यावर शेती केली असा सवाल करत शेतकऱ्यांना जर शेती करायची नसेल तर आता सामुदायिक शेती करण्याची मानसिकता रुजवण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील मोरे यांनी शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावी, गाई पालन करावे आणि भात शेती करताना अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रांचा वापर करावा असे आवाहन करून आंबा लागवडीमुळे उत्पादनासोबत आंबा पीक विमा, देखभालीचा खर्च तसेच 4-5व्या वर्षापासून आंब्यापासून मिळणारे नियमित उत्पन्न यामुळे शेतकरी सधन बनवू शकतात अशी माहिती दिली. यावेळी 300 शेतकऱ्यांना कर्जत 2 भात बियाण्यांचे प्रत्येकी 15 किलोची पिशवी देण्यात येऊन उर्वरित शेतकऱ्यांना त्यांच्या गावामध्ये भात बियाणे पोहोचवण्यात येतील अशी ग्वाही श्री सिद्धिविनायक सेवा संस्थेमार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे यांनी दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भाजप पोलादपूर तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. बऱ्यापैकी त्या लोकांना एक आपल्याला व्यायामही होते, आपल्या शरीराला कष्टही होते, आरोग्य आपलं निरोगी राहते आणि मेहनत निर्माण होते आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये टाइमपास होते आणि योगायोगाने आपली शेती पिकते. अशा प्रकारचे प्रयोग अनेक ठिकाणी लोकांनी केलेले आहे. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे की आपण धरणं मागतोय. आम्ही गेली 25-30 वर्ष 40-30 वर्ष आम्ही धरणं मागतोय की धरणं झाले की आमचं शेतकरी शेती करेल. परंतु या तालुक्यातला 60% जो भूभाग आहे सपाटीचा तो हे जे सावित्रीचं धरण आहे आधीच याचा वरचा पट्टा अगदी तुमचा सुलतापूर वाकणच्या इथपर्यंत पाण्याची बातमी गेलेली आहे आणि अखंड विद्युत पाणी खाली पूर्णपणे महाडपर्यंत वाहून जातोय. याच्या आजूबाजूला असणारी सगळ्यात मोठी सपाटी शेती आहे. मग किती शेतकरी या ठिकाणी शेती करतात?
हे जर पाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असते, आमचे बरेचसे मित्रमंडळी येतात, त्यामुळे विचारतात हे पाणी जर आमच्याकडे असतं, याचा एक थेंबही आम्ही वाया जाऊन दिला नसता, आम्ही इथे ऊसाचे कारखाने वगैरे केले असते. खूप पूर्वी म्हणजे मला वाटतं 40-50 वर्ष तरी झाले असतील. आणि जो तुर्भ्याचा पूल आहे, त्या तुर्भ्याच्या पुलाला सुद्धा अशी व्यवस्था केली होती बंधारा करता येईल अशी. आणि त्यावेळेला तो पूल आणि तो दिवीचा बंधारा आणि तुर्भ्याचा पूल पूर्ण झाल्यानंतर पाणी अडवण्यासाठी ज्या लोखंडी प्लेट्स आणलेल्या होत्या, त्या तुर्भे पुलाच्या समोरच्या बाजूला इरिगेशनचे ऑफिस होतं शेत, त्या ऑफिसच्या आवारात आणून ठेवलेल्या होत्या. ते आजतागायत तशाच होत्या. त्या कधीही त्या बंधारात टाकले गेलेले पाणी अडवण्यासाठी. याचं कारण का, तर तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांची उदासीनता. कारण इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कोणी पाणीच बघितलं नाही. तिथे पाणी आम्हाला हवंय म्हणून कोणी अर्ज केलं नाही. आम्हाला शेतीसाठी शेतीचे पंप द्या, आम्हाला शेतीसाठी वीज द्या, असे कोणाचे अर्जच नाही. तुम्ही घाटावरती बघाल तर 2-2, 5-5 वर्ष हे शेती पंपाचे अर्ज प्रलंबित असतात, पण आपल्याकडे अर्जच नसतात. त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का, राजकीय नेत्यांच्या बोलणं खूप सोपं असतं, परंतु आपण नक्की काय करतो याचं सुद्धा कोणीतरी आत्मविश्लेषण केलं पाहिजे. आणि 70 किलो मागे होते, परंतु 30 रुपयांनी मला मी नाक्यावरती सगळ्यांना फुकट देऊन टाकले. कागद माझ्याकडून फसवणूक होते, कारण 2 किलो मिरची आणि 2 किलो आम्ही फुकट देऊन दिली. अशी जर मी 25 रुपये किलोनी देण्यापेक्षा लोकांना फुकट वाढले पडते. आणि मार्केटमध्ये आपण गेलो तर 80 रुपये. म्हणून मी अधिक सांगायची तुम्हाला की आपण जे वाईवरून साताऱ्यावरून जी भाजी आणतात त्याच्यापेक्षा आपलं स्वतःच स्टॉल जर उभे केले तर आपल्याला निश्चित चांगला भाव भेटेल. आणि म्हणून आपण सर्वांनी शेती करण्याची गरज आहे. आणि आज जर पाहिलं तर आमच्या दत्तामुळे जवळजवळ 36,000 टन भाग विकतात. तो आपल्या फक्त पोळापूर तालुक्याचा नाही, तर त्यांच्याकडे माणगावची लोक येतात, महाडची लोक येतात. आणि पोळापूर तालुक्याची त्याच्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी आहे, कारण आपण पारंपरिक शेती करतो. आपल्याला ती शेती आपल्या उदरनिर्वाहासाठी पण पुरत नाही. आणि कित्येक लोक आपण असू लोणचं अशा अनेक मसाल्याचे पदार्थ करू, त्याला आणखीन वेगळा काही जोडधंदा, ह्या सगळ्या गोष्टीतून की बाबा ते आपलं खर्च पण फिटलं जाईल आणि आपल्याला महिन्याला काहीतरी थोडं उत्पन्न मिळलं जाईल. तर अशा प्रकारचं आम्ही नियोजनबद्ध काम आपले मुख्यमंत्री ठरवतात. मग सांगितलं आपलं भात, तुम्हाला हे भात खरेदीला इथं अडचणी होत्या, त्या आम्ही सोडवल्या. आणि त्या सोडवल्यानंतर व्यापारी मंडळी 15-16 रुपये काहीतरी किलोनी भात घ्यायचे, ते भात आम्ही तुम्हाला 21 रुपये किलोनी घ्यायला लावलं सरकारने. आणि त्याच्यावरती परत बोनस, म्हणजे जवळजवळ 27 रुपये किलोनी तुम्हाला भाव मिळायला लागला. आणि तोच भाव तुम्हाला 15 आणि 16 रुपये देत होते इतर प्रायव्हेट व्यापारी. फायदा कोणाचा झाला? तुमचा झाला. 7 कोटीचं भात यावेळेला या सिद्धिविनायकच्या लोकांनी घेतलं आणि त्याचे पैसे तुम्हाला दिले डायरेक्ट खात्यामध्ये, तुमच्या बोनस सहित. असंच नाही, म्हणजे बोनस सहित दिलं. त्यानंतर दुसऱ्या एका संस्थेने घेतलं, ते जवळजवळ 15-16 हजार क्विंटल मला वाटतं. तर हे सगळं भात मी बेरीज करतोय की तालुक्यामध्ये एवढी शेती कुठे आणि पिकवणारे कुठे आहे. तेव्हा मग त्यांनी सांगितलं की आम्ही महाड, माणगाव तिकडचे भात घेतो आणि काय आमच्या इथल्या लोकांचं घेतो. तर मंडळी माझी विनंती, शेतीपूरक शासनाने अनेक योजना तुमच्याकडे दिलेल्या आहेत, अनेक योजना की ज्या तुम्ही उपयोगात आणा. आता पावर टेलर, काही बैल पाळायला तयार नाहीत, रेडे पाळायला तयार नाहीत. हा, रेडे पाळायला तयार आहे पण ते झोपीसाठी, शेतीसाठी नाही. बैल पाळायला तयार आहे, ते बैलगाडीच्या शर्यतीसाठी, शेतीसाठी नाही आहे. आमच्या मुलाचा जन्म झाला का आम्ही इकडं सोलापूरला येतो की आम्हाला 1 लिटर, अर्धा लिटरची पिशवी रोज आम्ही घेऊन जातो. पण एक गाय ना आम्ही पाळू शकत, ती आमची शोकांतिका आहे. आता सुनील सारखा एक